बरोबर आमचो नॅशनल जनरल सेक्रेटरी NSUIचो एराज मुल्ला आसा, आमचो स्टेट जनरल सेक्रेटरी ऋषभ फळदेसाय आनी फखरुद्दीन मुजावर आनी आमचो नॉर्थ गोवाचो जनरल सेक्रेटरी नीरज नायक. आयची प्रेस कॉन्फरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रेस कॉन्फरन्स फॉर द यूथ ऑफ आवर कंट्री एंड आवर स्टेट. टुडे वी हॅव रिलीज्ड आवर यूथ मॅनिफेस्टो युवा न्याय म्हणून, जी काँग्रेस पार्टी जेन्ना भारत जोडो यात्रा सुरू केल्ली आनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केल्ली, जेन्ना जेन्ना आमचो नॅशनल लिडर भोंवतालो आनी लोकांक मेळटालो, तेन्ना लोकांचे व्ह्यूज, लोकांचे इश्यूज आयकून, युथाचे इश्यूज आयकून आमच्यांनी काँग्रेस पार्टीन जो मॅनिफेस्टो युवा न्याय मॅनिफेस्टो काडला युथाक. सो हेजे बद्दल कसो जो मॅनिफेस्टो आसा आनी वॉट इज द प्लॅन आनी कसो ह्यो मॅनिफेस्टो आमी युथा पर्यंत पावयता इन ब्रीफ आमचो नॅशनल जनरल सेक्रेटरी तुमकां वेवस्थीत सांगता. पहली म्हणजे द बिगेस्ट प्रॉब्लम दॅट द youth of this country or the students of this country are facing, that is jobs. If you go to see, jobs are not there anywhere. Everyone is crying, from the final year students to the pass outs, graduates, diplomas, सगळे रडटा. Few days before you have seen reports wherein IIT students कोणा campus placements 100% असतात, त्यांचे 30%चेर पावला. So that is the situation in the country आणि लोकांक jobs ना. So keeping this in mind, आमचो leader राहुल गांधीन एक प्रॉमिस केला, अ गॅरंटी दिला की विथीन 1 year पहली नोकरी पक्की म्हणून आमची स्कीम आसतली, वेरीन स्टुडंट पास आउट जालो, once he is a graduate, within 1 year it is the right of a student to get a job. So this is a promise that our government is making, and once we form the government on June 4th 2024, before June 2025 you will have a job in your hand. This is a guarantee that the party has given. Apart from this, the gig workers, that is like Zomato, Swiggy and other delivery boys, their job is, there's no security in the job. That security we are promising. Paper leaks is a very big issue that is happening in UP where BJP is in power. We will promise that such situations do not happen anywhere in the country. So this is what we are, the guarantee that we have come up with, and we will reach out to all the students across Goa with the help of Vidyarthi Panchayat that we'll be having from the 20th, and town halls in various colleges across Goa. So basically आमचे राष्ट्र महासचिवान सांगला what is a युवा मॅनिफेस्टो and how it will be implemented. So थोडक्यानूच हांव थोडे पॉइंट सांगता की BJPचे लास्ट 10 years कशे युथाची आनी स्टुडंट्साची विरोधान काम केलां BJPन. कितलेशे स्कॉलरशीप आहा, जावं ते ST, SC, OBC आनी मायनॉरिटीक जे आमचे स्कॉलरशीप असले लास्ट 10 वर्सांनी रद्द केलेले आहा. देर इज अ ह्यूज फंड कट इन एड्युकेशन बजेट. पयलीं जो एड्युकेशन बजेट आसतालो ग्रॅज्युअली डिक्रीज जायत आहा, आनी न्यू एड्युकेशन पॉलिसी जे इन द फॉर्म ऑफ न्यू एड्युकेशन पॉलिसी कशें सेपरेशन ऑफ एड्युकेशन जाता ते आमी स्टॉप करतले. न्यू एड्युकेशन पॉलिसी आमी तितून बदलाव हाडटले. आनी कांय दिसा पयलीं आमच्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलेलें की जे रिजर्व पोस्ट आहा SC, ST एसिस्टंट प्रोफेसराक ते काडून जनरलाक दिता. तो हे सुद्दां प्रयत्न आहा BJPचो टू फिनीश द रिजर्वेशन एट द कॉलेज लेवल फॉर प्रोफेसर्स, बिकॉज दे वॉन्ट टू अपॉइंट देअर आयडियोलॉजिकल प्रेफरन्स प्रोफेसर्स. मागीर आमचो एक मुद्दो आहा की नो इंटरफियरन्स इन फ्रेंडशीप, फॅशन, फूड, फिल्म एंड फंडामेंटल रायट्स ऑफ द यूथ. तुमकां खबर आसतलें की गव्हर्मेंट सांगता कितें खावपाचें, कितें पळोवपाचें आनी कितें घालूंक जाय कपडे भुरग्यांक, ते सुद्दां कॉलेज मॅनेजमेंट सांगता, ते सुद्दां गव्हर्मेंट सांगता. सो देर शूड बी अ लॉ की हे जावंक जायना. देर शूड बी अ फ्रेंडली एनवायरमेंट फॉर स्टुडंट्स, फॉर अ यूथ. सो ते आमी पळोवन घेतले की हे जातलें म्हणून. आनी स्पोर्ट्स स्कॉलरशीप आमी दिवंक सोदता 10,000 रुपया पर मंथ फॉर द स्पोर्ट्स पीपल, बिकॉज तांचे खातीर तुमकां खबर आहा कितली हालत तेंची पाड जालेली आहा स्पोर्ट्सा खातीर. स्पोर्ट्स जे आमचे स्पोर्ट्स पर्सन आहा सगळे ते प्रोटेस्ट करता आपल्या हक्का खातीर, आपल्या रायट्सा खातीर. मागीर रिजर्वेशन फॉर दलित, आदिवासी, OBC स्टुडंट्स इन प्रायवेट कॉलेजीस. तुमकां खबर आहा प्रायवेट कॉलेजीस कशे एक्सप्लॉयट करता इन द फॉर्म ऑफ फीज, इन द फॉर्म ऑफ एडमिशन. डिजर्विंग स्टुडंट्सांक एडमिशन दिना, पूण जे कोणा कडेन पयशे आसता तांकां एडमिशन दिता. सो देर शूड बी अ रिजर्वेशन फॉर दीस स्टुडंट्स हू कम फ्रॉम दीस बॅकग्रावंड, डिसएडवांटेज बॅकग्रावंडाचे भुरग्यां तांकां हक्क आहा प्रायवेट कॉलेजीस सुद्दां शिकपाचो. तर ताचे खातीर आमी हे रिजर्वेशन करून घेतलेले. आनी तुमकां सांगलेलें आमच्या एराजान कशें गव्हर्मेंटान, सेंट्रल गव्हर्मेंटान 30 lakh+ नोकऱ्यो
ती वेकन्सी अजून वेकंट आहा, 10 वर्सां जाली अजून वेकंट आहा, सो ते आमी ताबडतोब भरतले. मागीर अबॉलिशिंग ऑफ अग्निपथ स्कीम. अग्निपथ स्किमा खातीर कितलेशे आमचे यूथ जे आमच्या देशा खातीर झगडूंक सोदता, देशा खातीर काम करूंक सोदता आनी देशाची फूल आमचे बॉर्डर सुरक्षा धरूंक सोदता, पूण तांकां काम करपा खातीर ऑपॉर्च्युनिटी ना की 4 वर्सां मागीर तांकां काडटा. सो देर शूड बी अ प्रॉपर रिक्रुटमेंट इन आर्मी एंड लायफ टायम रिक्रुटमेंट, नॉट जस्ट 4 years एंड देन किक देम आउट. कळ्ळें न्हू. मागीर एप्रेंटिसशीप. गोवा इज सेकंड अनएम्प्लॉयमेंट स्टेट इन एंटायर कंट्री. सेकंड हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट गोंयान आहा. सो हेजे खातीर जेन्ना भुरगो पास आउट जाता ताका रोखडेच एप्रेंटिसशीप गावतली. थंय ताका स्किल्स आनी हँड्स ऑन एक्सपिरियन्स जातलो आनी ते करपाक सुद्दां ताका सॅलरी दिल्ली वयतली. 1 लाख रुपया पर इयर ताका दिले वयतले. सो 1 year. कळ्ळें न्हू. सो हे सगळे मॅनिफेस्टो आमचे काँग्रेस पार्टीन डिझायन केला फॉर द यूथ ऑफ दीस कंट्री एंड स्पेशली आर स्टेट. आनी आमी हे मॅनिफेस्टो जशें आमचे जनरल सेक्रेटरी एराजान म्हटलां, आमी छात्र पंचायत करून भुरग्यां कडेन पावयतले. दर एक कॉन्स्टिट्युन्सी वचून ते टावन हॉल करून ते युथाक मेळटले, युथा कडेन पावयतले. आमचो काम एनएचपीचो काम हा टू रीच ईच एंड एवरी यूथ ऑफ द स्टेट एंड मेक शुअर दे नो दीस. बिकॉज आयज पळोवंक गेल्यार बीजेपी कडेन काय विजन ना युथा खातीर, कांयच तेंचे कडेन मॅनिफेस्टो ना. काँग्रेस पार्टी इज ओनली पार्टी हू हॅव कम विथ दीस युनीक मॅनिफेस्टो हू वील वर्क इन द इंटरेस्ट ऑफ गोवा एंड आर यूथ. So from this year onward there will be no academics like streams arts, science and commerce. हय. On that how you look? पण दिसता तेंच्यांनी म्हटलां की आपल्याक जायते सब्जेक्ट घेवंक मेळटा, जायते हे करूंक मेळटा. ते सांगता हांव. दे आर जस्ट सायटींग दीस की हे आपूण नॅशनल एड्युकेशन पॉलिसी तर्फे करता म्हणून. सो हे ते सीएमान म्हटलां की आपूण नॅशनल एड्युकेशन पॉलिसी तर्फे आमी हे करता म्हणून. सो हेजे बद्दल आमी इन डिटेल प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगतले कित्याक रॉंग म्हणून हे. आनी हे नॅशनल एड्युकेशन पॉलिसी अशे खुबशे पॉयंट्स आहा टू फिनीश द फंडामेंटल एड्युकेशन बेज ऑफ अ कंट्री. फंडामेंटल एड्युकेशन बेज जो आहा तो सोंपोवपाचे प्रयत्न करता बीजेपी एंड दीस मायट बी वन ऑफ द स्टेप. कळ्ळें न्हू. सो ताबडतोब जेन्ना जुनान आमचो सरकार जातलो आमी ताबडतोब जे ऑन गोईंग आसा ते ताबडतोब हेजे स्टॉप करतले आनी बरी पॉलिसी हाडून दितले. कळ्ळें न्हू. बिकॉज दीस वील बी द इंट्रस्ट ऑफ द स्टुडंट्स. हेतून खुबशे चेंजीस करूंक जाय. तो आमचो पॉयंट सुद्दां की न्यू एड्युकेशन पॉलिसी वी वील इंटरफियर एंड रिडिफायन दॅट. एवरी स्टेट आमच्यानी अशें सुद्दां दिलां की एवरी स्टेट हॅज द रायट टू फ्रेम देयर ओन एड्युकेशन पॉलिसी. नॅशनलाक कितें जाय ते राज्यान करूंक जायना. तो राज्याक स्टेटाक हे दिला की आपल्या स्टेटा पुरती तुमकां कितें जाय ते करात म्हणून. सो दॅट इज द आयडियोलॉजी ऑफ काँग्रेस पार्टी टू गिव डिसेंट्रलाइज एट अ स्टेट लेवल. In some cases students attempt the suicide. On this how you tackle this situation? स्टुडंट अटेम्प्ट द सुसायड कित्याक? बिकॉज तांकां आन्सर जेन्ना करपाक वयता एग्जाम, आतां कोविडा तर्फे कितलेशेच एंट्रन्स एग्जाम आन्सर करपाक वयता, ते आन्सर करपाक वयताना तांकां पयलीं कोर्साचे फीज चड आसता, कोचिंग क्लासीचे फीज चड आसता. सो तांचे आवय बापूय लोन घेवन फीज पे करता. कळ्ळें न्हू. आनी तेन्ना समज भुरगो ते पास जावंक शकना आनी फीज दिवंक पावना आनी फीज दिवंक पावना म्हणून तो मागीर ड्रॉप आवट करता, ताजे खातीर हे सुसायड रेट वाडत आहा. कळ्ळें न्हू. सो दॅट शूड बी प्रॉपर पॉलिसी रिगार्डींग दीस. आनी गोवोरमेंटान फ्री कोचिंग क्लासीस बी दिवंक जाय भुरग्यांक. दॅट इज द रिजन. आनी दीस गोवोरमेंट इज लिस्ट इंट्रस्टेड फॉर द स्टुडंट्स. पळोवंक गेल्यार कित्याक ड्रॉप आवट जाता कित्याक ह्यो जो सरकार आहा दे वॉन्ट टू प्रायोरिटायज ईच एंड एवरी एड्युकेशन इन्स्टिट्यूट. तुमच्यानी हरियाणा पयलें आसतलें दे हॅव फिनीश द गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट. गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट केन्ना सोंपतले जाल्यार भुरग्यां कडेन ऑप्शन ना, तांकां प्रायवेटाक वयचो पडटलो. पूण जे सामान्य भुरगे आहा प्रायवेट दे कॅनॉट अफोर्ड एंड वेन दे कॅनॉट अफोर्ड प्रायवेट एड्युकेशन्स दे वील ड्रॉप आवट आनी ते शिकचेच ना भुरगे. सो हेंचो मेन मोटो कितें आहा, दे वॉन्ट द यूथ टू नॉट गेट एड्युकेटेड सो दॅट दे कॅन रूल. बिकॉज जेन्ना एड्युकेटेड जाता विद्यार्थी ऑर यूथ दे क्वेश्चन द गव्हर्मेंट नो मॅटर एनी गव्हर्मेंट इट इज. बिकॉज दे आर एड्युकेटेड, दे नो वॉट इज रायट वॉट इज रॉंग. सो दे डोंट वॉन्ट द क्वेश्चन्स फ्रॉम द यूथ. That is why they are doing this. Suicides have been the major reasons for suicides in the country is because of inadequate support system by the government. So the government is directly responsible for not providing support systems. So since support systems are not there, they feel that it is not their responsibility. We have never seen any our CM to even speak of any suicide, or the PM. Whenever a suicide happens in the country, it is the failure of the government, but the government does not take responsibility. So that is the problem. They have failed in policies. Some of the private coaching centers charges high. Don't you think that the government should interfere in this? It's a high time right now. ते आमचो डिमांड आसलो की तेंच्यांनी कांय वर्सां पयलीं आमच्या स्टेट गव्हर्मेंटान म्हटलेलें की आपूण स्टेट कोचिंग क्लासीस चालू करतले म्हणून फॉर नेट, सेट, नीट, जी. ते अजून पर्यंत कांय पत्तो ना. सो द स्टेट गव्हर्मेंट एंड सेंट्रल गव्हर्मेंट शूड रेग्युलरायज दीस
आनी एक स्ट्रक्चर तयार करूंक जाय की हेजे वयर फीज घेवपाचें ना म्हणून. सो हे प्रयत्न सुद्दां आमचे मॅनिफेस्टोन आसा डिटेलान. कित्याक नीट जे प्रोफेशनल स्टुडंट्स जे शिकपाक सोदता, जो डिजर्विंग स्टुडंट आसता तो फाटींच उरता कित्याक तेंचे कडेन पयशे नासता फॅमिली बॅकग्रावंडा खातीर, आनी जे पयशेकार आसता तेच जाता. सो हेजे खातीर एक फॉर्म्युला आनी एक पॉलिसी काडूंक जाय आनी कॅपिंग जाय इन फीज. कित्याक प्रायवेट इन्स्टिट्यूट प्रायवेट कोचिंग आपल्याक जाय ते फीज घेता आनी जो तो म्हणा पळय जो जे कोणाचो बापूय दोतोर आहा तो भुरगो दोतोरूच जाता तशें जालां आतां. कळ्ळें न्हू. सो सामान्य भुरगे आहा ते केन्ना जावंक पावचे ना. सो हेजे बद्दल सुद्दां आमी विचार करता आनी आमच्या हितून आसा. आनी वी मेक शुअर ती कॅपिंग आसूंक जाय आनी ऑल्सो फ्रॉम द गव्हर्मेंट लेवल एट सबसिडायज मॅनर. आमचे जेन्ना राज्य स्टेट गव्हर्मेंट येतली तेन्ना सुद्दां आमी स्टेट कोचिंग क्लासीस दिवपाचे प्रयत्न करतले. थँक्यू सर.